ग्रामीण जनतेच्या प्रवासाची मुख्य मदार सांभाळणारी लालपरी ही आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. आपल्याला गावखेड्यापर्यंत पोहोचवणारी लालपरी म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस. लालपरी नेमकी कशी आणि कुठे बनवली जाते याबाबत आपल्या सगळ्यांना फारशी माहिती नसते. आज आपण लालपरी कशी बनवली जाते हे पाहणार आहोत. पिंपरी चिंचवडमधल्या दापोडी येथील वर्कशॉपमध्ये एसटी तयार होते आणि ती राज्यभरात धावते. यावेळी एसटीच्या वर्कशॉपचे व्यवस्थापक डी.जी. चिकोडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की दापोडीतील कार्यशाळा राज्यातील पहिली कार्यशाळा आहे. त्यानंतर आता औरंगाबाद आणि नागपूर येथे देखील कार्यशाळा उभारण्यात आल्या. या वर्कशॉपमध्ये महिन्याला 60 गाड्या तयार होतात. त्याचप्रमाणे दिवसाला 7 इंजिनची रिकंडिशन बांधणी होते. यासाठी एकूण 400 कर्मचारी संख्या आहे. बस बांधणीचे वेगवेगळे टप्पे असतात. यामध्ये सुरुवातीला चासीवर क्रॉसबार बसवणं, डावी उजवी वरची आणि मागचं स्ट्रक्चर तयार करणं. नमस्कार, मी दत्तात्रय चिकोडे, कार्यशाळा व्यवस्थापक, मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी पुणे. आमच्या या कार्यशाळेमध्ये 3 प्रकारची कामं होतात. बस बॉडीची बांधणी होते, इंजिनचं रिकंडिशनिंग होतं आणि टायरचं रेट्रेडिंग होतं. याच पद्धतीच्या 3 कार्यशाळा महाराष्ट्रात आहेत. एक दापोडीला आहे या ठिकाणी, दुसरी जी आहे ती नागपूरला आहे आणि तिसरी जी आहे ती चिकलठाणा या ठिकाणी आहे. या तिन्ही ठिकाणी बस बॉडीचं बांधणीचं काम होतं, इंजिन रिकंडिशनिंगचं काम होतं आणि टायर रिट्रेडिंग प्लांट फक्त या दापोडीत आहे. आणि अशा प्रकारचे 9 टायर रिट्रेडिंग प्लांट महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळात आहेत. या सेंट्रल वर्कशॉपमध्ये यापूर्वी लालपरी गाड्या 143 बांधलेल्या आहेत नवीन चॅसीवरती. आणि आता इथून पुढे आम्ही 200 नीम आराम हिरकणी गाड्यांची बांधणी करत आहोत. पहिली हिरकणी बांधून तयार झालेली आहे आणि ती मुंबई विभागास वापरण्यात दिलेली झाली आहे. यामध्ये प्रवाशांना सुखद वाटतील आणि आकर्षक वाटतील अशा पद्धतीचे बदल महामंडळाने केलेले आहेत. आमच्या महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री शेखर चन्ने साहेब यांनी साध्या गाडीमध्ये सुद्धा बकेट टाईपचे सीट बसवायचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इथून पुढे सर्व गाड्यांना बकेट टाईपच्या आरामदायी सीट येतील आणि आहे त्याच दरामध्ये प्रवाशांना लाभदायक आणि सुखकारक असा प्रवास करता येणार आहे. त्याचप्रमाणे चार्जिंग, मोबाईल चार्जिंग ही एक आता अत्यावश्यक बाब झाल्यामुळे प्रत्येक सीटला मोबाईल चार्जिंगची पण सुविधा या गाड्यामध्ये देण्यात येणार आहे. आणि अशा पद्धतीनंच प्रवाशांना आकर्षक वाटतील अशी रंगसंगती दिलेली आहे. सीट आकर्षक दिलेल्या आहेत, आतल्या अंतर्गत रचना पण आकर्षक आहे आणि प्रवाशांना आवडतील अशा पद्धतीची बस बांधणी या तिन्ही कार्यशाळेमध्ये केली जाते. त्यानंतर फ्लोरिंग करणं, त्याच पद्धतीनं पॅनल जोडणी करणं, आउटर रूफ बसवणं, साईड पॅनल जोडणी करणं, डोम जोडणी करणं, त्यानंतर इनर रूफ जोडणी करणं, हॅटरॅक जोडणी करणं, बल्क डेक पार्टिशन जोडणी करणं, दरवाजा जोडणी करणं, त्याचबरोबर व्हील आर्च जोडणी करणं, त्यानंतर वॉशिंग रॅम्पवर बस धुणं आणि त्यानंतर बसला पेंटिंग केली जाते. त्याच्या पुढील टप्प्यात विंडो फिटिंग करणं, सीट फिटिंग करणं, फायनल एक्सेसरी जोडणी करणं आणि यानंतर बसमध्ये सर्व इलेक्ट्रिक फिटिंग करणं आणि त्यानंतर बसची चाचणी होते. बाहेरून आकर्षक दिसणारी लालपरी आतून देखील तेवढीच आकर्षक आणि आरामदायी आहे. ही बस प्रवाशांना साध्या दरात उपलब्ध होणार आहे. बैठक व्यवस्था आरामदायी आहे. या बसला रूट बोर्ड बसवण्यात आलाय. त्यामुळे ही बस कुठपासून ते कुठपर्यंतचा प्रवास करणार याची संपूर्ण माहिती प्रवाशांना मिळणार आहे. बऱ्याच वेळा बसमध्ये जास्त गर्दी झाली तर उभं राहण्यास देखील जागा मिळत नाही. या बसमध्ये उभं राहण्यासही मोठा स्पेस ठेवण्यात आलाय. सर्व प्रकारे अत्याधुनिक आणि प्रवाशांसाठी आरामदायी बस प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल करण्यात आली आहे.